इकडे मंत्री छगन भुजबळांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती। आता भुजबळांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती खुद्द शरद पवारांनीच दिली। राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुमची गरज आहे असं मार्गदर्शन भुजबळांनी आपल्याला केल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल, नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील असंही भुजबळ म्हणाल्याचं शरद पवारांनी सांगितलं। भुजबळ यांनी शरद पवारांची नुकतीच भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती आता शरद पवार यांनीच दिली। राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुमची गरज आहे असं भुजबळ यांनी म्हटलं होतं। झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल, नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील असं भुजबळ म्हणाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं। आता भुजबळांनी तीच गोष्ट सांगितली की झालं गेलं सोडून द्या आणि यातनं आता मार्ग काढावा लागेल, नाहीतर महाराष्ट्रामध्ये वाद वाढतील। आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की या लोकांनी जी वक्तव्य केली ती वाद वाढवायला मदत करणारी होती। त्यांनी मार्ग काढायचा असेल तर सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते आणि ती राज्यकर्त्यांनी भूमिका कितपत घेतली हे मला माहिती नाही, ते दिसलं नाही। आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे असं मार्गदर्शन भुजबळ यांनी मला केलं। ही गोष्ट काही नाकारता येत नाही।